मेष राशीच्या मंडळींनो, तुम्ही जिथे कुठे असाल ना, काय करत असाल तर थांबून जा आणि अत्यंत बारकाईने ऐका. आजची वेळ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि कळटणी देणारी वेळ ठरणार आहे. आज सोमवार 17 ऑगस्ट 2026. आजची सूर्योदयाची सकाळ आणि पवित्र श्रावणातली ही नागपंचमी. मेष राशीच्या मंडळींनो, तुमच्या नकळत तुमच्या आयुष्याची सूत्र एका अशा अदृश्य अकल्पनीय शक्तीच्या हातात गेले आहेत, ज्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल. आजच्या शुभ दिवशी मेष राशीच्या कुंडलीत मंगळ आणि राहू केतूची अशी एक चक्रव्यूह रचना तयार झाली, जी गेले 500 वर्षात कधीच झाली नव्हती. जे आजपर्यंत तुमच्यासोबत कधीच घडलं नाही, जे तुमच्या पूर्वजांनीही पाहिलं नाही, ते आत्तापासूनच आणि येत्या काही दिवसात तुमच्या स्वतःच्या घरात तुमच्या डोळ्यासमोर घडणार आहे. पण थांबा, मेष राशीच्या मंडळींनो, मी इथे फक्त तुम्हाला गोड गोड खुशखबर सांगायला आलेली नाही. हा एक अत्यंत भयानक आणि धक्कादायक इशारासुद्धा आहे. आजपासून तुम्हाला रात्रीच्या वेळी किंवा प्रवासात काही असे भास होतील, अचानक असं काहीतरी घडेल की तुमच्या अंगावर काटा येईल. एक लहानशा चुकीमुळे तुमचं वर्षानुवर्ष बनलेलं काम एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं, तर एका गुप्त उपायामुळे तुम्ही शून्यातून थेट शिखरावर पोहोचू शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी असे 18 रहस्यमय खुलासे अत्यंत सविस्तरपणे करणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही अर्ध्यावर सोडून गेलात तर आयुष्यातला सर्वात मोठा पश्चाताप करावा लागेल. चला रहस्य उघड करायला सुरुवात करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो, माझा स्वामींवर विश्वास आहे, माझ्या कुटुंबाचा, माझ्या मुलांचा, माझ्या सर्व फॅमिलीचा माझ्या स्वामींवर विश्वास आहे, अशी कमेंट करायला मात्र विसरू नका. ज्यांचा स्वामींवर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, जे लोक स्वामींची पूजा करतात, नाम जप करतात, तर त्यांनी ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका, जेणेकरून स्वामींचा तुमच्यावर आशीर्वाद होणार आहे. आणि हो मंडळी, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेलायकनने सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मेष राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मेष राशीच्या मंडळीनं, चला सर्वात आधी आपण त्या 6 मोठ्या बदलाबद्दल बोलूया, जे तुमच्या आयुष्यात एखाद्या वादळासारखे येणार आहेत. मेष राशीच्या मंडळीनं, सर्वात पहिला आणि सर्वात मोठा धक्का बसणार आहे तुमच्या बँकेच्या खात्याला आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीला. गेल्या अनेक वर्षापासून किंवा महिन्यापासून तुमचे जे पैसे अडकले होते, एखाद्या मित्राला दिलेले पैसे असो किंवा एखाद्या जुन्या जमिनीचा मालमत्तेचा व्यवहार अडकला असेल किंवा कंपनीमध्ये अडकलेला तुमचा पगार असो, आज 17 ऑगस्टच्या या सुवर्ण योगानंतर अचानक तो मार्ग मोकळा होणार आहे. पण तुम्हाला अचानक असा एक फोन येईल किंवा असा निरोप मिळेल की तुमचे पैसे जमा झालेत. हे ऐकून तुम्हाला स्वतःच्या कानावर विश्वास बसणार नाही. तुम्हाला वाटेल की हा नक्की चमत्कार आहे की स्वप्न. पण मंडळीने, इथेच तर खूप मोठं गुपित दडलं आहे. हे धन जेवढ्या अचानक आणि वेगाने तुमच्याकडे येईल, तर तुम्ही सावध राहिला नाही तर तेवढ्याच वेगाने ते निसटून देखील जाऊ शकतं. मला प्रामाणिकपणे सांगा मेष राशीच्या मंडळींनो, गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला रात्री अचानक जाग येत होती का? झोपेत अचानक डचकून उठणे, छातीत धडधड वाटणे किंवा माझ्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे असा सतत आकरण भास होणे, हे घडत होतं ना? मेष राशीचा स्वामी मंगळ हा अतिउत्साही आणि आक्रमक आहे. जेव्हा त्यावर वाईट ग्रहांची नजर असते तेव्हा तो माणसाला मानसिक तणावाखाली ढकलतो. पण आज 17 ऑगस्टच्या या पवित्र श्रावणी सोमवारी आणि नागपंचमीच्या मुहूर्तावर महादेवाच्या कृपेने तुमच्या डोक्यावर असणारा हा अदृश्य मानसिक दबाव, ती जुनी भीती पूर्णपणे जळून खाक होणार आहे. तुमचं मन शांत आणि प्रसन्न होईल. मेष राशीच्या मंडळीनं, तुमच्या आसपास असे काही लोक आहेत जे तोंडावर गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्या विरुद्ध कट कारस्थान रचतात. तुमच्या प्रगतीवर जळणारे, तुम्हाला उद्ध्वस्त करायला पाहणारे गुप्त शत्रू, आता सावध व्हा. आज 17 ऑगस्ट नंतर तुम्हाला त्या शत्रूविरुद्ध लढण्याची किंवा त्यांना उत्तर देण्याची अजिबातच गरज पडणार नाही. निसर्ग आणि काळ असा काही खेळ खेळेल की जे खड्डे त्यांनी तुमच्यासाठी खोदले होते ते त्या स्वतःहून जाऊन पडणार आहेत. तुमच्या शत्रूचा पराभव असा होईल, ते स्वतःहून तुमच्यासमोर हात जोडायला भाग पाडतील. नोकरी आणि व्यवसायामध्ये एक अशी अनपेक्षित संधी तुमच्या दारात चालून येईल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर अचानक तुमच्या प्रमोशनची फाईल मंजूर होऊ शकते
किंवा एखादी नवीन मोठी उत्पन्न ती मिळू शकते. आणि जर तुम्ही व्यावसायिक असाल तर आज 17 ऑगस्ट नंतर असा एखादा मोठा क्लायंट किंवा ऑर्डर तुम्हाला मिळेल, ज्याच्या बळावर तुमचा संपूर्ण व्यवसाय एका नवीन उंचीवर पोहोचेल. ज्या लोकांसोबत काम करण्याचे तुमचे स्वप्न होते ते लोक स्वतःहून तुम्हाला संपर्क करतील. कोर्ट कचेरीचे खटले, जमिनीचे वाद किंवा कुटुंबातील मालमत्तेचे तंटे. मेषराशीच्या मंडळींनो, जर तुम्ही वर्षानुवर्षे या चक्रव्यूहात अडकला असाल आणि मानसोपचार किंवा पैशाचा अपयोग सहन करत असाल तर या श्रावणात एक फार मोठा चमत्कार घडणार आहे. असा एक पुरावा किंवा अशी एक मध्यस्थी अचानक समोर येईल, ज्यामुळे या संपूर्ण केसचे चित्र बदलेल आणि अंतिम निर्णय थेट तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता निर्माण होईल. तुमची मानसिक त्रासातून कायमची सुटका देखील होईल. अनेक दिवसापासून शरीरात असलेला थकवा, पाठीचे किंवा डोक्याचे जुनाट दुखणे किंवा डॉक्टराकडे जाऊनही निदान न होणारा आजार आज 17 ऑगस्ट नंतर अचानक गायब होणार आहे. तुमच्या शरीरात आणि मनामध्ये एक नवीन सकारात्मक ऊर्जा खेळू लागेल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला ताजेतवाने वाटेल. निसर्गाची ही लिंग पावर मेष राशीच्या लोकांवर पूर्णपणे काम करायला सुरुवात करेल. पण मेष राशीच्या मंडळींनो, इथे सर्वात मोठा ट्विस्ट आहे. नाण्याला अशा दोन बाजू असतात. तसंच या सुवर्ण योगासोबत एक अत्यंत भयानक धोकासुद्धा जोडला आहे. जर तुम्ही पुढच्या 6 गोष्टीकडे दुर्लक्षित केलं तर या सुवर्ण योगाचा कोळसा व्हायला 1 मिनिटही लागणार नाही. जेव्हा अचानक पैसा हातात येतो तेव्हा माणूस मोहात पडतो. आज 17 ऑगस्टपासून हा सुवर्णयोग सुरू झाला, म्हणून अतिउत्साहात येऊन कुठेही डोळे झाकून पैसे गुंतवू नका. कोणीतरी येईल आणि तुम्हाला सांगेल की ते पैसे लाव, एका महिन्यात दुप्पट होतील. अशा कोणत्याही शॉर्टकट, लॉटरी किंवा अनोळखी शेअर मार्केटच्या योजनापासून दूर राहा. मेष राशीच्या मंडळींनो, जर तुम्ही घाईघाईने निर्णय घेतला तर हातात आलेला सुवर्णयोग मोठ्या आर्थिक नुकसानात बदलू शकतो. मेष राशीचे लोक मनाने खूप साफ असतात, पण त्यांचा राग हा त्यांच्या सर्वात मोठा शत्रू असतो. या काळात मंगळाच्या प्रभावामुळे तुमचा राग अचानक क्षुल्लक कारणावरून भडकू शकतो. घरात, पती-पत्नीमध्ये किंवा ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी बोलताना जर तुम्ही संयम गमावला आणि कडू शब्द बोलतात तर बनत आलेलं काम ऐनवेळी बिघडू शकतं. लक्षात ठेवा, या काळात शांत राहणे हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. श्रावणातली ही नागपंचमी अत्यंत संवेदनशील मानली जाते. 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत रात्री 12 ते 3 या वेळेत एकट्याने निर्जन ठिकाणी किंवा निर्जन थळी, स्मशान जवळून किंवा जुन्या झाडाखाली प्रवास करणं पूर्णपणे टाळा. या काळात वातावरणात वाईट आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढलेला असतो. तुम्हाला काही विचित्र भास होऊ शकतात किंवा शरीरावर अचानक नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव देखील पडू शकतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी घरातच राहा. मेषराशीच्या मंडळींनो, या काळात चुकूनही कोणाचा अपमान करू नका. विशेषतः वृद्ध लोक, महिला आणि गरिबाचा अनादर करू नका. तुमच्या मुखातून निघालेला वाईट शब्द किंवा तुम्ही दुसऱ्याबद्दल व्यक्त केलेला आकाश तुम्ही स्वतःच्या पुण्याचा क्षय कराल आणि ग्रहांची शुभफळे मिळणं बंद होईल. नक्की काय करायचं मग? तर मंडळींनो, आज 17 ऑगस्टपासून नवीन व्यवसाय सुरू करायचा. नवीन तुमचा जो काही उद्योगधंदा असेल, नवीन कामाला तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, किंवा नवीन कोर्स किंवा नवीन स्किल शिकायचं असेल तर नक्की पाऊल टाका. हा काळ असा आहे की या काळात तुम्ही ज्या ज्या नवीन कामाची पायाभरणी कराल त्यात तुम्हाला 100% यश आणि प्रसिद्धी मिळण्याचे योग आहेत. दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याभर शुद्ध पाण्यात थोडे लाल चंदन किंवा लाल फुले टाकून ते जल सूर्याला अर्पण करा. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा उच्चार करा. यामुळे मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास गगनाला भिडेल आणि नशिबाची साथ दुप्पट वेगाने मिळेल. आता आपण या व्हिडिओच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे तुम्हाला भीती वाटेल आणि आश्चर्यही वाटेल. आज 17 ऑगस्ट नंतर तुमच्यासोबत असं काय घडणार आहे ज्याची मी सुरुवातीला कल्पना दिली होती. 17 ते 31 ऑगस्ट दरम्यान अनेकदा तुम्ही घरात एकटे असताना किंवा शांत बसलेले असताना तुम्हाला असं वाटेल की तुमच्या मागून कुणीतरी गेले किंवा तुमच्या कानात कुणीतरी हळूच काहीतरी बोलले. घाबरू नका. ही कोणती वाईट शक्ती किंवा भेद म्हणजेच की भूत प्रेत नाही. हे तुमच्या पूर्वजांचं, पितरांचं आणि तुमच्या कुलदेवतेचे अदृश्य संकेत आहेत. ते तुम्हाला येणाऱ्या धोक्यापासून सावध करण्यासाठी आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी तुमच्या आसपास असणार आहेत. मेष राशीच्या मंडळीने गेले काही वर्षापासून घरात किरकोळ कारणावरून होणारे कटकटीचे वातावरण, पती पत्नीमधील तणाव किंवा मुलांच्या भविष्याबद्दल असलेली चिंता अचानक एका क्षणात संपणार आहे. घरातील सदस्यामध्ये प्रेम आणि आपुलकी वाढेल.
आणि लवकरच घरात एखादे मोठे मंगल कार्य ठरण्याचे योग आहेत. जर तुमचं प्रेम दुरावलं असेल, तुमच्या पार्टनरसोबत ब्रेकअप झालं असेल किंवा नातेसंबंध तुटण्याच्या उंबरठ्यावर असतील, तर ही नागपंचमी आणि श्रावण तुमच्या नात्यात असा काही चमत्कार घडवेल की समोरची व्यक्ती स्वतःहून तुमचा संपर्क साधेल आणि जुन्या चुकीची माफी मागेल. आजच्या या श्रावणी सोमवारी किंवा नागपंचमीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा लहान मुलांना पांढरे अन्न जसं की दूध, तांदूळ, साखर किंवा खीर गुप्त दान करा. हे दान करताना कोणालाही सांगू नका. हे एका गुप्त दानामुळे तुमच्या पाठीमागे असलेले राहूकेतूचे सर्व दोष भस्म होतील. ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा मेष राशीच्या मंडळीसाठी लाईफ चेंजिंग टर्निंग पॉईंट ठरेल. जिथे जिथे तुमचे रस्ते बंद झाले होते तिथे तिथे नवीन रस्ते तुमचे रस्ते बंद झाले होते तिथे तिथे नवीन रस्ते स्वतःहून उघडतील. लोक स्वतःहून तुम्हाला मदत करायला पुढे येतील. तुमच्या घराण्यातले पूर्वज तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. आज नागपंचमीला महादेवाची आणि नागदेवताची पूजा केल्यास तुमच्या घराण्यातले दारिद्र्य, कर्ज आणि आजारपण कायमचे नष्ट होऊन घरात समृद्धीचा वास राहील. मेष राशीच्या मंडळींनो, आता आपण आलो आहोत या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. आता मी तुम्हाला तो अत्यंत शक्तिशाली सिद्ध महाउपाय सांगणार आहे, जो या श्रावणात म्हणजेच की नागपंचमीला तुम्ही केलात तर जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा दारिद्र्य तुमच्या घराच्या उंबरठ्यावर शिरूही शकणार नाही किंवा घरामध्ये शिरणार पण नाही. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, पहा, तुम्हाला एक तांब्याचं पात्र म्हणजेच की एक तांब्या भरून शुद्ध पाणी घ्या. त्यात 5 ते 6 थेंब कच्चे दूध किंवा चिमूटभर काळे तीळ आणि एक अखंड न तुटलेले बेलपत्र टाका. आजच्या नागपंचमीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जा. शिवलिंगावर हे जल अत्यंत संत गतीने अर्पण करा. जल अर्पण करत असताना मनात किंवा स्पष्ट आवाजात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम नागेश्वराय नमः, ओम नागेश्वराय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा. मंडळींनो, जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगावरून वाहणारे थोडेसे जल त्या तांब्यात गोळा करून घ्या आणि ते बेलपत्र सोबत घरी आणा. हे जल तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर आणि तिजोरीवर शिंपडा. हे बेलपत्र वाळल्यानंतर लाल कपड्यात गुंडळून तुमच्या तिजोरीत किंवा पैशाच्या पाकिटात ठेवून द्या. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. हा केवळ एक विधी नाही, हे महादेवाचं रक्षणात्मक कवच आहे, जे तुमच्या घरातील सर्व वाईट ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल आणि तुमच्या आयुष्यात पैशाचा आणि सुखाचा वर्षाव करेल. महादेवावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. आज 17 ऑगस्ट नंतरची ही वेळ तुमची आहे. निसर्गाने दिलेली ही सुवर्ण संधी हाताची जाऊ देऊ नका. मेष राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, जर तुम्हाला महादेवाच्या शक्तीवर आणि स्वतःवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आताच्या आता हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मेष राशीच्या सर्व मित्रपरिवारांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ त्वरित शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महादेव तुम्हा सर्वांचं कल्याण करो. हर हर महादेव. भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ.